हॅलो अँड वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या सिरीजमध्ये. आज आपण शेवटचा टॉपिक बघतोय. टॉपिकचं नाव आहे nth रूट ऑफ युनिटी. तर समजा ह्या युनिटी म्हणजे काय होतं, वन. ठीक आहे. सो वनचा कुठला रूट घ्यायचा आहे, nth रूट घ्यायचा आहे म्हणजे 1 ऑफ n. त्याची काहीतरी व्हॅल्यू समजा आली आहे x. जस्ट ॲज्युम करा की कुठलाही एक रूट आहे, तर 1चा nth रूट घेतला, रूट म्हणजे 1/पावर, तो झाला x. तर तुम्ही असं पण लिहू शकता की x चा पावर जर n असेल त्याचा आन्सर किती आला पाहिजे, 1 यायला पाहिजे. मुलांना सेम थिंग. आता सिंपल सी गोष्ट, आपण त्याला इझिली तर सॉल्व्ह करणार नाही. कॉम्प्लेक्स नंबरचा चॅप्टर जो कॉम्प्लेक्स नंबरने सॉल्व्ह करणार. तर आपल्याला माहिती आहे की x इक्वल टू काय होणार, म्हणजे जे रूट्स आहे, रूट्सची व्हॅल्यू. 1 म्हणजे काय होणार, हा असतो cos 0 प्लस i sin 0. जर तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे, नाही तर आपण असं पण लिहू शकतो 1 म्हणजे e टू दी पॉवर i टाइम्स 0. कुठल्याही नंबरचा पॉवर 0 किती असते, 1 येते. त्याचा कुठला रूट घ्यायचा आहे, 1n. इथे कुठला रूट घ्यायचा आहे, 1/n. nth रूट घ्यायचा. आणि जेव्हा आपण रूट काढायचा असते तेव्हा आपण काय यूज करतो, डी मोबियस थेरम. ते डी मोबियस थेरम. सो x इज इक्वल्स टू, आता बघा cos ची व्हॅल्यू 0. cos ची व्हॅल्यू 0 किती कोणत्या अँगलला असते, 0 डिग्रीला असते. पण जर मला रूट पाहिजे असेल तर आधी मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय करायसाठी काय करावं लागेल, रोटेट करावं लागेल. रोटेट करणं म्हणजे आपला अँगल वाढत जाईल. म्हणजे प्रत्येक वेळेस हा अँगल वाढणार, म्हणजे किती रोटेशन नंतर काय होईल, तो याचा आन्सर 0 येईल. म्हणजे जी cos 0 ची व्हॅल्यू आहे ॲक्च्युअली 1 आहे, पण त्याला आपण म्हणू शकतो की cos ऑफ जो 2k पाय ची व्हॅल्यू किती होणार आहे, 0. सेम लॉजिक साइन साठी पण काय होणार, 2k पाय. पायचा कुठलाही मल्टिपल किंवा इंटिग्रल, त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. आणि याचा पॉवर किती आहे, 1/n. वेअर n k बिलॉंग्स टू, k म्हणा आणि n म्हणा, k and n बिलॉंग्स टू रियल नंबर. राइट. बेसिकली पॉझिटिव्ह इंटिजर म्हणू शकता, पॉझिटिव्ह रियल नंबर. तर k इज अन इंटिजर. इंटिजर शून्य पण डायरेक्ट रियल नंबरपेक्षा इंटिजर डायरेक्ट. ओके. फ्रॅक्शन पण आपण घेऊ शकतो. डी मोबियस थेरममध्ये बघितलं, जर पॉवर 2 असेल, रूट असेल तर पॉवर 2/3 पण घेऊ शकतो. त्यात काही इश्यू नाही. मग आता बघा, आपल्याला रूट पाहिजे असेल तर डी मोबियस थेरमनुसार रूट काय मिळणार, cos ऑफ जो 2k पाय आहे, सो डिवाइड बाय n प्लस i टाइम्स साइन ऑफ 2k पाय डिवाइड बाय n. हे काय झाले, आपले रूट झाले. आता रूट मध्ये आपण काय करणार, आता किती रूट पाहिजे, n रूट पाहिजे. तर आपण 0 अँगल पासून सुरुवात केली होती. सो फॉर k इक्वल्स टू 0 1 2 टोटल n रूट पाहिजे. सो n रूट साठी आपण त्याला लिहिणार अप टू n-1. तर k ची व्हॅल्यू कमी वाढवत जा आणि तुम्हाला काय मिळणार, नवीन नवीन रूट्स. या रूटला आपण बेसिकली म्हणणार आहे अल्फा. या रूटला आपण काय म्हणणार आहे, अल्फा. हे जे सगळे रूट्स आहे का झाले, अल्फा झाले. पण आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, फॉर k इक्वल टू 0 आपण व्हॅल्यू काढून बघू. k इक्वल टू जर 0 ठेवला, हा जर ना अल्फाची पहिली व्हॅल्यू किती होणार, 0 पुट करा, cos 0 प्लस i sin 0. cos 0 प्लस i sin 0. याची व्हॅल्यू किती येते, 1. हा तुमचा पहिला रूट झाला. राइट. फॉर k इक्वल टू जर तुम्ही 1 ठेवला, तुम्हाला काय मिळणार, cos ऑफ 2 पाय 0/n ना, cos ऑफ 2 पाय बाय n प्लस i टाइम्स sin 2/n. याला आपण पहिला रूट म्हटलाय. जर k इक्वल टू जर तुम्ही 2 ठेवला, तुम्हाला मिळणार बघा cos ऑफ 2 पाय बाय 2 इंटू 2 पाय बाय n प्लस i टाइम्स साइन ऑफ 2 इंटू 2 पाय बाय n इक्वल्स टू, जर समजा मी म्हटलं एक रूट आहे माझं, समजा काहीतरी, तर सॉल्व्ह नाही करतो, त्याची व्हॅल्यू लिहायची टाइम आहे थोडासा. हा 2 जो आहे, हा 2 अँगलच्या मल्टिप्लायमध्ये आहे. त्याला जर आपण डी मोबियस थेरमचं उलटा केलं तर हा पॉवरमध्ये जाऊ शकतो. म्हणजे आता मी काय म्हणू शकतो की cos ऑफ 2 पाय बाय n प्लस i टाइम्स साइन 2 पाय बाय n. याचा पॉवर 2 होणार. तर ही व्हॅल्यू कशाची आहे, ही व्हॅल्यू अल्फाची. तर बेसिकली हा काय झाला, अल्फाचा स्क्वेअर. म्हणजे जे आपले रूट्स आहेत त्याला आपण काय लिहू शकतो, सो देअरफॉर रूट्स ऑफ युनिटी, जर इंडिव्हिज्युअल रूट पाहिजे असेल तुम्हाला, रूट्स आपण हे इंडिव्हिज्युअल रूट्स काढलेले आहेत, these are individual roots. फक्त यांची व्हॅल्यू चेंज करत, यांची व्हॅल्यू फिक्स आहे,
k ची व्हॅल्यू चेंज करत चला, k 0 पासून n-1 पर्यंत तुम्हाला तेवढे रूट मिळणार. बट इन जनरल इट इज 1 अल्फा अल्फा स्क्वेअर. इथे जर 3 असता तर पॉवर 3 गेला असता, अल्फा क्यूब अल्फाचा पॉवर 4 अँड सो ऑन. हे सगळे काय झालं तुमचे रूट्स ऑफ युनिटी. जर आपल्याकडे रूट्स ऑफ युनिटी आहे तर त्याची काही प्रॉपर्टी पण असेल. जर आपल्याकडे रूट्स ऑफ युनिटी आहे त्याची काही प्रॉपर्टी असेल. प्रॉपर्टी कुठली राहणार आहे? लास्ट रूट किती राहणार आहे? अल्फा टू द पॉवर n-1. कारण की आपण लास्ट व्हॅल्यू काय ठेवू शकतो? फक्त n-1 एवढीच व्हॅल्यू आपण लास्टला ठेवू शकतो, कारण की एकच रूट आहे. सो प्रॉपर्टी मध्ये सगळ्यात पहिली केस बघू आपण. पहिली केस सम ऑफ रूट्स ऑफ युनिटी. सम ऑफ रूट्स ऑफ युनिटी. पहिले रूट सम घेऊया. ओके, सम जर आपण काढली तर लक्षात ठेवा साइन आणि कॉस दोघांची व्हॅल्यू कशी आहे? 1 पेक्षा छोटी आहे आणि त्याचा स्क्वेअर केला तर आणखी व्हॅल्यू काय झाली? छोटी. सो सम काय येणार आहे? 1 प्लस अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा क्यूब अप टू अल्फा टू द पॉवर n-1. सो टोटल n टर्म्स आहे. हे काय बनलं आहे? दिस इज नथिंग बट सम ऑफ जीपी. इट इज नथिंग बट सम ऑफ जीपी. जर जीपी ची सम घेतली आपण तर आपल्याला काय मिळणार? 1 काय सम ऑफ जीपी चा फॉर्म्युला काय? सम ऑफ जीपी चा फॉर्म्युला आहे a into a. म्हणजे तर 1 पासून स्टार्ट करतो. a into सांगा फॉर्म्युला काय आहे? तर सम ऑफ जीपी चा फॉर्म्युला तुम्हाला येणार नाही, पण याला जर तुम्ही बायनॉमियल सारखं प्लेट केलं तर ऍक्च्युअली काय 1 मायनस अल्फा टू द पॉवर n अपॉन 1 मायनस अल्फा टू द पॉवर n तर 1 मायनस अल्फा. आता याला जर मी सॉल्व करतो म्हटलं सम ऑफ जीपी साठी तर 1 मायनस अल्फा टू द पॉवर n ला काय लिहू शकतो मी? कॉस ऑफ n पाय. ठीक आहे, कॉस ऑफ n पाय प्लस i टाइम्स साइन ऑफ n पाय अपॉन 1 मायनस अल्फा. बघा साइन n पायची व्हॅल्यू किती होते? 0 होते. का बरं 0 होते? साइनचा कुठलाही अँगल जर 180 आणि 360 च्या मल्टिपल मध्ये असेल तर आन्सर 0 झालं. कॉस n पायची व्हॅल्यू किती आहे? 1 किंवा मायनस आहे, दोन पैकी आहे. सो बेसिकली आन्सर आहे तुमचं 1 मायनस कॉस n पाय डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा cos n pi and 1 minus alpha. ठीक है, 1 minus alpha. आणि जर ॲडिशन केली तर आपल्याला बरोबर आहे ना? ओके, 2n pi आहे. माझी मिस्टेक 2n pi च्या बरोबर आहे. 2n pi लिहिलं ना, तर 2n pi च्या बरोबर आहे. हा 0 झाला. cos 2n pi ची व्हॅल्यू किती आहे? cos 2n pi ची व्हॅल्यू आहे 1. So 1 minus 1 काय? 0. So basically आपल्याला एक फॉर्म्युला भेटला की सम ऑफ रूट्स ऑफ युनिटी किती होते? इक्वल्स टू 0. दॅट इज दिस इज इक्वल्स टू बेसिकली 0. हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. सेम लॉजिकली आपल्याकडे एक सेकंड फॉर्म्युला पण आहे. त्या केसमध्ये आपण काय बघणार आहे? प्रोडक्ट ऑफ रूट्स ऑफ युनिटी. सो प्रोडक्ट ऑफ रूट्स ऑफ युनिटी. प्रोडक्ट बघायचं. प्रोडक्ट काय येणार आहे? 1 इंटू अल्फा स्क्वेअर तर समोर अल्फा क्यूब अप टू कधीपर्यंत अल्फाचा पॉवर n-1. आता बघा हा 1 जर सोडला आपण 1 ला मल्टिप्लाय केलं तर फरक पडते का? नाही फरक पडत. म्हणजे बाकी सगळ्या व्हॅल्यू काय अल्फाच्या पॉवर मध्ये आहे. त्यामुळे बेसिकली अल्फाचा पॉवर 1 पासून n-1 पर्यंत आपण ॲडिशन करतोय. सो असं 1 राहणार प्लस 2 राहणार आहे प्लस 3 असणार आहे अप टू n-1 पर्यंत ॲड करतोय. सम ऑफ फर्स्ट n टर्म काय असते? n इंटू n प्लस 1/2 असते, बरोबर. पण n टर्म्सची असेल म्हणजे n च्या ठिकाणी काय n-1 सो n-1 सो n इंटू n-1/2. ठीक आहे, n इंटू n-1/2 n इंटू n-1/2. हे झालं आपलं आन्सर. आता बघा अल्फाची व्हॅल्यू काय होती? कॉस ऑफ 2 पाय बाय n
प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2 पाय बाय एन. याचा पॉवर किती आहे? आता एक काम करतो, हा n/2 अंदर ठेवतो आणि याच्या बाहेर परत याचा पॉवर लिहितो n-1. n/2 आतमध्ये ठेवला, त्याचा पॉवर n-1. पॉवर जर असेल तर डी मोबियस थेरमनुसार हा आतमध्ये मल्टिप्लाय मध्ये, ठीक आहे ना, आतमध्ये मल्टिप्लाय करा 2 पाय बाय n 2 पाय बाय n इज इक्वल टू काय होणार? कॉस ऑफ आपला ऑलरेडी अँगल आहे 2 पाय बाय n मल्टिप्लाय करायला काय आला? n/2 आला प्लस आय टाइम्स साइन ऑफ अगेन 2 पाय बाय n आपल्याला मल्टिप्लाय करायला n/2 2 कॅन्सल n कॅन्सल 2 कॅन्सल n कॅन्सल. आपल्याला बेसिकली प्रोडक्ट काय भेटला? प्रोडक्ट इज इक्वल टू cos of pi plus i times sin of pi. परत sin pi ची व्हॅल्यू किती होते? 0 होते. हा झाला 0. आणि cos pi ची व्हॅल्यू किती आहे? cos pi ची व्हॅल्यू आपली आहे -1 -1 चा पॉवर n-1. सो बेसिकली आपला प्रोडक्ट किती झाला? 1 into alpha square into and so on alpha to the power n-1 is equals to -1 चा पॉवर n-1. इथे आपल्याकडे परत दोन ऑप्शन आहे. इफ n इज ऑड, n जर समजा ऑड झाला, n ऑड झाला, ऑड मधून एक गेला तर इवन होते आणि -1 चा पॉवर इवन किती झाला? आन्सर 1. ते जर समजा इफ n इज इवन, n इज इवन, इवन -1 ऑड झाला आणि ऑड चा पॉवर किती होतो? निशा -1. सो बेसिकली असं आपल्याकडे हे दोन फॉर्म्युले, ऍक्च्युअली दोन म्हणण्यापेक्षा 4 फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहे. कुठले 4 फॉर्म्युले मी एकदा एक्सप्लेन करतो परत. पहिला फॉर्म्युला आपल्याला काय सांगते की nth रूट ऑफ युनिटी काढायचं असेल तर अल्फा इज इक्वल्स टू जेवढे रूट असेल ते 2 पाय k ला डिवाइड करायचं n. k ची व्हॅल्यू 0 पासून n-1 पर्यंत जाणार. का बरं? कारण की n रूट पाहिजे. हे n-1 नंबर आणि 0 ऍड करून टोटल n रूट झाले. आपण जर k ची व्हॅल्यू चेंज केली तर आपल्याला जे रूट ऑफ युनिटी आहे ते 1 अल्फा स्क्वेअर अशा प्रोग्रेसिव्ह पॉवर ऑफ अल्फा मध्ये मिळते. त्याचा जर आपण सम काढला तर सम आपल्याला काय मिळाला? सम आपल्याला मिळाला ही व्हॅल्यू इक्वल्स टू 0. सम ऑफ रूट्स ऑफ युनिटी किती आहे? 0. तुम्ही ट्राय करून बघा, 3 रूट जर घेतले तर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आन्सर किती येते? 0 येते. प्रोडक्ट ऑफ रूट्स ऑफ युनिटी काढला, त्याची दोन व्हॅल्यू पॉसिबल आहे. एक ऑड साठी एक सिंपल राहील, एक इवन साठी राहील. जर तुमचा n ची व्हॅल्यू ऑड असेल तर तुमचा आन्सर +1 राहील. जर तुमचा n ची व्हॅल्यू इवन असेल तर तुमचा आन्सर -1. राइट? सो हे आपल्या बेसिक सम ऑफ रूट्स ऑफ युनिटी and product of roots of unity. ओके. आता या केस मधून जर सम ऑफ रूट्स ऑफ युनिटी जर आपली 0 भेटली, त्याच्यातून आपल्याला दोन गोष्टी आणखी भेटते. काय? की रिअल नंबरची सगळी सम किती झाली? 0. इमॅजिनरी पार्टची सगळी सम किती झाली? 0. सो cos ऑफ 2 पाय upon n, where n is equals to 1 to n-1. इमॅजिनरी पार्ट पण 0 झाला, रिअल पार्ट पण 0 झाला. रिअल पार्ट 0 झाला, इमॅजिनरी पार्ट पण किती असते? 1 पासून n-1 पर्यंत गेलो आपण. ठीक आहे. आणि इथे काय होता? sin 2 पाय बाय n. सगळ्याची व्हॅल्यू किती झाली? 0 झाली. रिअल पार्ट पण 0 आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण काय? 0. म्हणून तुमचा कॉम्प्लेक्स नंबर काय आला? 0 आला. 0 म्हणजे 0 म्हणजे 0च ना. लेफ्ट हँड साइडला जर 0 असेल तर राइट हँड साइडची व्हॅल्यू पण किती असल्या पाहिजे? 0 असायला पाहिजे. राइट? तर k च्या फॉर्मॅट टाकतो म्हटलं आपले रूट साठी, तर हा झाला k इक्वल्स टू 1 to n-1, k इक्वल्स टू 1 to a-1. सो 2k pi by n, 2k pi by n, k ची व्हॅल्यू 0. the sum of all roots. What's the correction? Sum of the k ची व्हॅल्यू 0 होती. 1 2 3 4 up to n-1. k ची व्हॅल्यू ही आहे 1 2 3 4 n-1. k ची व्हॅल्यू 0 पासून n-1 घेऊन जा. त्याचा रिअल पार्ट पण 0 होणार, त्याचा इमॅजिनरी पार्ट पण 0 होणार. तर बेसिक हे सगळं आपल्या nth रूट ऑफ युनिटीशी रिलेटेड टॉपिक किंवा त्याच्याशी रिलेटेड आपले काही फॉर्म्युलेज. राईट? आता त्याच्यावर काही क्वेश्चन बघूया.
जेव्हा आपण रूट आणि प्रोडक्ट घेत होतो कॉम्प्लेक्स नंबरचा, तर तुम्हाला आठवत असेल की प्रोडक्ट घेणं म्हणजे काय होते, कॉम्प्लेक्स नंबरला रोटेट करणं किती अँगलनी. आता बघा, समजा उदाहरणार्थ तर एक सर्कल काढतो मी कॉम्प्लेक्स प्लेनवर आपल्या, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसची लाईन, त्याच्यावर एक मोठा सर्कल काढतो. समजा एक सर्कल आहे, ठीक आहे. आता सर्कलवर आपली एक व्हॅल्यू माहिती सगळ्याला, ही व्हॅल्यू आपली काय, आपलं व्हॅल्यू किती आहे 1. त्याच्यातलं रूट काढायचे, किती रूट काढायचे, एन रूट काढायचे. आता परत ही एन व्हॅल्यू कधी भेटणार आपल्याला, जेव्हा आपण कंप्लीट एक राऊंड कंप्लीट करू. एक कंप्लीट राऊंड करणं म्हणजे काय, किती 2 पाय आपल्याला काय, जो रूट आहे आपला अल्फा, की कुठलाही रूट जो आहे अल्फा, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही सध्या, एक्स पकडून घ्या. एक्सची रूट काय होती, की कॉस ऑफ 2k पाय बाय n प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2k पाय बाय n, राईट. एक कंप्लीट राऊंड मारायचं आहे. आता त्याला किती पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे, n पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. n म्हणजे काय, नंबर ऑफ रूट्स, n इक्वल्स टू नंबर ऑफ रूट्स, नंबर ऑफ रूट्स. जर या पुऱ्या याला मी जर समजा n पार्टमध्ये डिवाइड करतो म्हटलं, पहिला समजा, दुसरा, तिसरा असेल, चौथा असेल, अँड सो हे खूप सारा असे मी काय केलं, त्याला मी n पार्टमध्ये डिवाइड केला. आता n पार्टमध्ये डिवाइड केला म्हणजे ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळते, हा झाला आपला पहिला रूट, इथं 1 आहे, हा झाला माझा अल्फा. त्याला किती अँगलने डिवाइड करायचं मला, सो 2 पाय बाय n, हा पहिली व्हॅल्यू झाली माझी. सेम हा पण त्याच अँगलने रोटेट होणार, कारण की अल्फा इंटू अल्फा करायचं, काय झाला अल्फा स्क्वेअर. सेम लॉजिक, अल्फा क्यूब, अल्फाचा पॉवर 4, अँगल किती, अँगल सेम आहे 2 पाय बाय n, हा पण अँगल सेम आहे 2 पाय बाय n. असं करत करत शेवटी काय पोहोचणार आहे, 2 पाय बाय n, आणि हा झाला माझा अल्फा टू द पॉवर n. बेसिकली या सगळ्या नंबरला मी सेम अँगलला रोटेट करतो, या सगळ्याचं प्रोडक्ट झालं, तर मल्टिप्लाय करून कुठे पोहोचलो मी, 1 वर पोहोचलो. ठीक आहे. आता यांची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर आपण तिथे थांबू, म्हणजे ऑड असेल तर 1 वर येऊ, इवन असेल तर आपण -1 वर पोहोचू. बेसिकली हे काय, रोटेशन करतोय आपण. आणि लक्षात ठेवा, एक पुऱ्या सर्कलला आपण किती पार्टमध्ये डिवाइड केला, n पार्टमध्ये. सो जेव्हा आपण रूट याची गोष्ट करतो की रूट्स ऑफ युनिटी, तर बेसिकली काय करतात, सो फॉर n रूट्स ऑफ युनिटी, किती रूट पाहिजे, n रूट्स, n रूट्स ऑफ युनिटी, we divide unit circle into n degree polygon with central angle. प्रत्येकाला किती अँगल भेटणार मग, 2 पाय डिवायडेड बाय n. याचा अर्थ काय, जर मी या साईडला जॉईन केलं, एक साईड, दुसरी साईड, तिसरी, चौथी, असे जॉईन जर करत गेलो तर मला किती पॉलिगॉन मिळणार, n साईडचा पॉलिगॉन मिळणार. n साईडचा पॉलिगॉन म्हणजे काय केलं मी, बेसिकली एक सर्कलमध्ये n साईडचा पॉलिगॉन बनवला. n साईडचा पॉलिगॉन मला काय देतो, प्रत्येक व्हर्टेक्स त्याचा काय देतो मला, एक रूट ऑफ युनिटी. त्याचा अँगल, प्रत्येकाचा अँगल किती असतो, 2 पाय बाय n. जर मला चौथा रूट पाहिजे असेल तर मी इथून 1 2 3 4 अँगल घेणार, पाचवा पाहिजे असेल तर 5 घेणार, 10वा पाहिजे असेल तर 10 घेणार, nth पाहिजे असेल तर n घेणार. ठीक आहे. सो n रूट साठी आपण काय केलं, सर्कलला n पार्टमध्ये डिवाइड केलं. प्रत्येकाचा अँगल किती आहे, 2 पाय बाय n. अँड सेकंड पॉइंट, and each vertex of this polygon, okay, n degree मतलब क्या, n sided polygon बना. Each vertex of this polygon represents a root of unity. युनिटीचा एक रूट तो काय करते, रिप्रेझेंट करते. हा पण एक रूट आहे, हा पण एक रूट आहे, हे सगळे काय एक एक रूट आहे. आणि तुम्ही
किती पार्ट में डिवाइड करता है डिपेंडिंग ऑन युअर कंडिशन. सो इथे अल्फा मायनस 1 आणि इथे अल्फा एन मायनस 1 1 2 3 4 अशी कटपर्यंत जाणार आहे. एन मायनस 1 पर्यंत जाणार आणि सगळ्याशी वापस कुठे पोहोचणार आहे तो 1 पर्यंत पोहोचेल. तर ही बेसिक कन्सेप्ट आहे कशामधला रूट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, ही थिअरी झाली. आता आपण याच्याशी रिलेटेड एक दोन क्वेश्चन बघूया. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काहीतरी दिलं आहे, ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, काय दिलं आहे ए इक्वल्स टू cos ऑफ 2π/7 प्लस i टाइम्स sin 2π/7. ओके, आणि आपल्याला तयार करायला सांगितलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल आणि आपल्याला रूट दिलेले असेल, जर रूट दिलेले असेल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स यूज करून काय इक्वेशन बनवतो आपण x² मायनस सम ऑफ x प्लस प्रोडक्ट इक्वल्स टू 0. हे काय असते बेसिक सम ऑफ रूट म्हणजे इथे अल्फा प्लस बीटा आणि ते काय असेल प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा. बरोबर, आपल्याला इक्वेशन बनवण्यासाठी फक्त अल्फा प्लस बीटा घ्यायचा आहे आणि अल्फा इंटू बीटा घ्यायचा आहे. अल्फा आपल्याला दिलेला आहे, बीटा आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, सॉल्व करायच्या आधी आपण ए आहे अल्फा नाही ए आहे, हा पण ए आहे, हा पण ए आहे. तर सॉल्व करायच्या आधी आपण काय करू, पहिले एकदा ए ची व्हॅल्यू काढून घेऊ. दिली आपल्याला ए ची व्हॅल्यू. आता मी काय करतो, आपल्याला माहिती आहे की डिवाइड बाय 7 म्हणजे 7th रूट घेतला आहे आपण कशाचा युनिटीचा. मग आपण ए चा पॉवर 7 घेऊया. ए चा पॉवर जर आपण 7 घेतला तर हा काय झाला cos ऑफ 2π/7 प्लस i टू द पॉवर i इंटू sin ऑफ 2π/7 द पॉवर 7. ठीक आहे, ए टू द पॉवर 7 किती मिळाला आपल्याला, ए टू द पॉवर 7 इज इक्वल्स टू जिसने डोळ्या समोर आता 7 मल्टिप्लाय करून घेऊन या तुम्हाला मिळालं cos ऑफ 2π, कारण की हा 7 आणि हा 7 कॅन्सल. असं का बनवते डी मोवियस थेरमनी तो अँगल आतमध्ये मल्टिप्लायला येतो प्लस i टाइम्स sin 2π इज इक्वल्स टू 1. म्हणजे बेसिकली ए चा 7th पॉवर किती होणार आहे, ए चा 7th पॉवर इक्वल्स टू 1 होणार आहे. राईट, ए चा काय होणार आहे 7th पॉवर इक्वल्स टू 1. ठीक आहे, आता मी पहिले अल्फा प्लस बीटा काढतो. सो अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू दोन्ही व्हॅल्यू ॲडिशन करा ए प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर भेटला. ठीक आहे, इथे ए क्यूब आहे, चला ए क्यूब लिहितो. ए टू द पॉवर 4 इथे पहिले आहे, ए टू द पॉवर 5 तिथे आहे, ए टू द पॉवर 6 क्वेश्चन मध्ये ए टू द पॉवर 6 नहीं आपल्याकडे ए टू द पॉवर 7 आहे. सो ए टू द पॉवर 7. ठीक आहे, तर क्वेश्चन चेक करू दे. ए टू द पॉवर 6 याला तर पाहिजे, जस्ट लेट मी चेक. तो एक क्वेश्चन मध्ये मिसप्रिंट आहे, इथे ए टू द पॉवर 6 आहे. तर मी काय लिहितो क्वेश्चन मध्ये मिसप्रिंट आहे, मिसप्रिंट आहे. आता बघा सिम्पली काय सम ऑफ पॉवर्स आहे, जीपी आहे. सम ऑफ जीपी काय असते फर्स्ट टर्म किंवा जर तुम्ही सॉल्व कराल तर ॲक्च्युली काय बनतो ए इंटू काय होणार फॉर्म्युला थोडा पहिले सांगितलं का सॉल्व करायचा. हा काय होणार, ठीक आहे, 1 मायनस ए टू द पॉवर 6 डिवाइडेड बाय 1 मायनस ए. 1 मायनस ए टू द पॉवर 6 डिवाइड बाय 1 मायनस ए. हा त्याचा फॉर्म्युला बायोमध्ये तुम्हाला फॉर्म्युला मिळून जाईल. सो बेसिकली काय झालं, ए ने मल्टिप्लाय करा आतमध्ये ए इंटू 1 ए, हा ए टू द पॉवर 7 डिवाइडेड बाय 1 मायनस ए. ए टू द पॉवर 7 ची व्हॅल्यू किती काढली आपण, दिस इक्वल्स टू 1. हा झाला ए मायनस 1 अपॉन 1 मायनस ए. याला सिम्प्लिफाय करा, मायनस कॉमन जर काढला तुम्हाला मिळालं 1 मायनस ए डिवाइडेड बाय 1 मायनस ए. मायनस फक्त वरतून कॉमन काढला, खालून नाही काढला. सेम नंबरने डिवाइड केलं तर आन्सर येते 1. सो बेसिकली इट इज मायनस. ठीक आहे, ओके. नेक्स्ट प्रोडक्ट, सो अल्फा इंटू बीटा. सो अल्फा इंटू बीटा से मल्टीप्लाई करू काय, सो ए प्लस ए स्क्वेअर
प्लस a to the power 4 into a cube plus a to the power 5 plus a to the power 6 प्रोडक्ट घ्या फक्त सरळ प्रोडक्ट घ्यायचं a to the power 3 into a हा झाला a to the power 4 a to the power 6 झाला a to the power 7 ओके एक याने मल्टिप्लाय करा a to the power 5 a to the power 7 ठीक है a to the power 8 नेक्स्ट परत 4 ने मल्टिप्लाय करा a to the power 7 a to the power 9 ठीक है प्लस a to the power 10 ये प्रॉब्लेम आता a to the power 7 1 a to the power 7 2 a to the power 7 3 a to the power 7 ची व्हॅल्यू किती आहे 1 सो आता 1 2 आणि 3 सो 3 बाहेर निघाला प्लस आता इथे a to the power 4 इथे मला सगळे ठीक आहे a to the power 4 जर मी कॉमन काढला समजा किंवा काय काय व्हॅल्यू राहील चेक करूया a to the power 4 राहिला a to the power 6 राहिला a to the power 5 पण आहे a to the power 6 पण आहे a to the power 7 तर a to the power 8 आहे a to the power 9 आहे आणि a to the power समजा 10 आहे आता याचे 8 9 10 आहे याला मी 7 into 1 लिहू शकतो तर हा झाला बेसिकली a to the power 7 into 1 झाला a to the power 7 into 2 ठीक आहे a to the power 2 आणि हा झाला 10 म्हणजे a to the power 7 into a to the power 3 राइट मग जर असं झालं असेल a to the power 7 12 to 1 आहे तर 1 into a 1 into a square 1 into a cube बेसिकली हे काय झालं दिस इज इक्वल्स टू 3 plus a square a cube a plus a square plus a cube a to the power 4 5 6 already आहे a to the power 4 a to the power 5 a to the power 6 already इथे आहे जर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल याची व्हॅल्यू किती होणार आहे बघा आपल्याकडे a to the power 7 चा फॉर्म्युला होता सम ऑफ ऑल रूट किती असते 0 असते म्हणजे जर समजा माझ्याकडे असता 1 plus 8 अल्फाचा पॉवर 1 अल्फाचा पॉवर 2 टू अल्फाचा पॉवर 6 पर्यंत ठीक आहे -1 पर्यंत 7 रूट हे 7 रूट याचा आन्सर किती असतं 0 मला ही व्हॅल्यू पाहिजे तर हा 1 तिकडे गेला ते आन्सर किती झालं -1 तर बेसिकली ही व्हॅल्यू किती आहे -1 आहे आपल्याला मिळालं 3 -1 इक्वल्स टू आपल्याला प्रोडक्ट भेटला p आपला सम भेटला देयरफॉर आपलं इक्वेशन काय झालं x स्क्वेअर मायनस सम किती आहे सम मिळाली -1 तर मायनस मायनस प्लस x प्रोडक्ट किती भेटला दिस इज आवर क्वाड्रेटिक इक्वेशन ठीक आहे हे झालं आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन x स्क्वेअर प्लस x प्लस 2 ठीक आहे सगळं कधी आपण रूट्स ऑफ युनिटी वर गेलो त्यासाठी काय केलं आपण याचा पॉवर 7 चा डिवाइड मध्ये तो पॉवर 7 घेतला हे मिळालं पॉवर 7 आहे म्हणजे रूट 7 होईल 7 रूट म्हणजे किती अप टू द पॉवर 6 1 पासून स्टार्ट केलं 0 वाला पॉवर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि 6वा झाले माझे 7 रूट तेव्हा 7 रूट सम ऑफ ऑल रूट हा जीपी आहे जीपीचा फॉर्म्युला प्रॉब्लेम बघितला आपण a * 1 मायनस ठीक आहे तोच आपण यूज केला जीपीचा फॉर्म्युला जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर सिरीज माहित नसेल तर सॉरी बायनॉमियलचे एक्सपान्शन पे सिरीज माहित नसेल तर चेक करून घ्या एकदा तुम्हाला फॉर्म्युला तुम्हाला मिळून जाणार ओके राइट हे झालं आपला बेसिक पहिला क्वेश्चन की सम ऑफ रूट्सचा यूज करून इनर रूट ऑफ युनिटीचा यूज करून आपण काय करू शकतो कॉम्प्लेक्स इक्वेशन काढू शकतो आणखी एक दोन क्वेश्चन करूया नंतर आपण रेस्ट करूया ओके चला क्वेश्चन डिस्कस करूया कधी कधी काय होतं लहान लहानशे कन्सेप्ट आपण मिस करून जातो उदाहरणार्थ समजा एक माझं इक्वेशन आहे x मायनस अल्फा प्लस बीटा एक्स स्क्वेअर ठीक आहे प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0 हे आपल्याला माहिती आहे काय एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे याचे फॅक्टर काय राहणार आहे x मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इक्वल्स टू 0 म्हणजे बेसिकली मी काय लिहू शकतो की हे दोन्ही इक्वेशन कसे इक्वल आहे सेम आहे ना इथे पण काय समजा की माझ्याकडे हे रूट्स ऑफ युनिट आहे किती n रूट आहे 1 2 3 अप टू n रूट्स आहे
एल रूट ऑफ युनिटी याचा अर्थ काय z टू दी पॉवर n इक्वल्स टू किती झाला 1. जो काही कॉम्प्लेक्स नंबर त्याचा z टू दी पॉवर n इक्वल टू किती झाला 1 झाला. म्हणजे याला मी काय लिहू शकतो की z टू दी पॉवर n मायनस 1 इक्वल्स टू 0. आता हे माझं इक्वेशन आहे. ह्या इक्वेशनचे माझे काय हे रूट्स आहे. हे जर रूट्स असेल त्याला मी फॅक्टराइज करू शकतो. तेच प्रोडक्ट ऑफ फॅक्टरच्या रूट मध्ये म्हणजे मी लिहू शकतो z टू दी पॉवर n मायनस 1 शुड बी इक्वल्स टू z मायनस z1 इंटू z मायनस z2 इंटू z मायनस z3. असे किती रूट आहे माझ्याकडे? असे रूट आहे माझ्याकडे z मायनस z ऑफ n मायनस 1. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप लोकांना प्रश्न पडते की एकदा डायरेक्ट कसं काय लिहिलं. डायरेक्ट नाही लिहिलं ॲक्च्युली. एखाद्या इक्वेशनची रूट असेल तर आपण त्याला रूटच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. एक्स काय आपला रूट आहे जी व्हॅल्यू काढतो. इथे झेड काय हा आपला रूट आहे जी आपण ची व्हॅल्यू काढणार आहे. त्याला 0 केलं तर तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळेल अँड सो. ओके नाईस. ओके इक्वल काय डाऊट आहे का? अच्छा एक पहिला रूट आपला सुटला आहे. पहिला रूट कुठला आहे आपला? पहिला रूट आहे झेड मायनस 1 हा सुटलेला आहे इनटू सोबत. आता एक काम करा झेड मायनस 1 इकडे डिवाइड मध्ये घेऊन झेड टू दी पॉवर n मायनस 1 अपॉन झेड मायनस 1 would be equals to आता z minus z1 z minus z2 z minus z3 and so on up to z minus z of n minus 1. Okay, this is the complex. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे this is equals to n. काय प्रूव्ह करायचं? this is equals to n प्रूव्ह करायचं. तर इक्वल आपण लिहिलं आता जर आपण काय करू त्याचं एक्सपान्शन जर तुम्हाला माहिती असेल फॉर्म्युला त्याला आपण एक्सपांड करू शकतो. हे जे डिव्हिजन आहे याला आपण लिहू शकतो थोड्या वेळ तुम्ही बघितलं असेल की z प्लस z चा स्क्वेअर प्लस z चा पॉवर 3 अप टू z चा पॉवर n पर्यंत. ठीक आहे आपण डिवाइड करू शकतो z चा स्क्वेअर अप टू z चा पॉवर n किंवा एव्हरी फॅक्टराइज केलं z चा पॉवर -1 पर्यंत आणि हा सुरू होतो 1 पासून. Sum of roots etc condition. The left hand side he should be equals to क्या होना है z minus z1 z minus z2 z minus z3 up to z minus z of n minus 1. आपण फॉर्म्युला आला टेस्ट वेळेला आपण डिव्हिजन करून दाखवला आहे ना तोच फॉर्म्युला तो 1 पासून z n minus 1 सम ऑफ रूट्स बेसिकली. This is nothing but sum of roots. 1 पासून ऍडिशन सम ऑफ रूट केल्या सरळ सर. पण सम ऑफ रूट पाहिजे तर क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की ते z1 च्या ठिकाणी तो z1 आहे पण z च्या ठिकाणी किती आहे 1 आहे. सो देयरफॉर पुट z इक्वल्स टू 1. z इक्वल टू 1 पुट करा इक्वेशन मध्ये तर हा झाला 1 प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा क्यूब अप टू 1 चा पॉवर n मायनस 1 आणि शेवटचा 1. ठीक आहे. आणि इथे काय होणार मग z इक्वल टू 1 पुट केला तर 1 मायनस z1 1 मायनस z2 1 मायनस z3 and so on 1 minus z of n minus 1. अब 1 इथे n minus 1 मिळायचं ना इथे आणखी एक आहे n टाइम्स झाला. सो बेसिकली दिस इज n इक्वल्स टू 1 minus z1 1 minus z2 1 minus z3 ठीक है up to 1 minus z of n minus 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बराच वेळा प्रॉब्लेम होते की हे कन्सेप्ट आला कुठून थोड्या वेळ लक्षात ठेवा की आपण जेव्हा सम ऑफ सॉल्व केले होते काय सम ऑफ रूट्स ते आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला होता. तो फॉर्म्युला काय z टू दी पॉवर n मायनस 1 अपॉन म्हणजे बेसिकली जर आपण सगळ्या रूटची ॲडिशन केली की 1 प्लस अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा क्यूब प्लस अल्फाचा पॉवर 4 and so on up to अल्फाचा पॉवर n मायनस 1 पर्यंतचा आन्सर किती होतं. ठीक आहे आन्सर काय होता 1 मायनस अल्फाचा पॉवर n अपॉन 1 मायनस अल्फा किंवा दोन्ही साईडला मायनसनी मल्टिप्लाय करा अल्फाचा पॉवर n मायनस 1 अपॉन अल्फा मायनस 1. इथे बस अल्फाच्या ठिकाणी आपण z पुट केलं z मायनस 1 हा z मायनस 1 खाली आला. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे. जर लेफ्ट हँड साईड सेम असेल तर ही पण सेम असली पाहिजे. या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू झेडच्या फॉर्ममध्ये पुट केली. बाकी एक्स्ट्रा काहीही काम केलेलं नाही. असं पाहायला वाटतं की क्वेश्चन खूप मोठा आहे किंवा डिफिकल्ट आहे कसं हँडल करायचं. हँडल करायला प्रॉब्लेम नाही बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं राईट.
आणखी एक छोटासा क्वेश्चन करून घेऊया आणि नंतर मग स्टॉप करूया. चला या क्वेश्चनवर या छोटासा क्वेश्चन आहे. काय म्हटलं की n इज ग्रेटर दॅन 3 इक्वल टू म्हणजे कमीत कमी 3 रूट तरी पाहिजे आणि हे सगळे काय nth रूट ऑफ युनिटी आहे. आपल्याला ही सम फाइंड करायला सांगितली आहे. या समची खासियत काय की आपल्याला काय म्हटलं की ही जी समेशन आहे हे दोन अल्फाच्या प्रोडक्टची आहे. समेशन काय दोन अल्फाच्या प्रोडक्टची आहे. ठीक आहे. आपल्याला गिवन काय की z टू दी पॉवर n इक्वल्स टू 1 आहे. त्याला लेफ्ट साइडला आपल्याला काय मिळणार z टू दी पॉवर n मायनस 1 इक्वल्स टू 0. जर फॅक्टरच्या फॉर्म मध्ये आपण लिहिलं तर फॅक्टरच्या फॉर्म मध्ये काय होईल थोड्या वेळेस आपण लिहिलं आहे z मायनस 1 z मायनस आता अल्फा. ठीक आहे. z मायनस अल्फाचा 2 अल्फा 1 अल्फा 2 z मायनस अल्फा 3 and so on z मायनस अल्फा n मायनस 1. ओके. आता बघा आपण काय करणार आहे की बेसिकली याला मल्टिप्लाय करणार. झेडचा कॉम्प्लेक्स नंबर बनेल ना जो आपण झेडला कंटिन्यू मल्टिप्लाय करू तर z टू दी पॉवर n तो मिळाला. ओके. नंतर काय असते सम ऑफ रूट्स. नंतर असते प्रोडक्ट ऑफ रूट्स. सम ऑफ टू म्हटलं तर दोन रूट्सची सम पाहिजे. तर दोन रूटच्या समसाठी आपल्याला काय लागेल ठीक आहे सम ऑफ प्रोडक्ट ऑफ टू रूट्स कमीत कमी दोन पाहिजे. म्हणजे इथे z टू दी पॉवर n झाला नंतर इथे z टू दी पॉवर n मायनस 1 येणार. बरोबर. हे झालं सम ऑफ रूटसाठी कंडिशन. तर सम ऑफ रूट्स झाली आणि समोर येणार z टू दी पॉवर n मायनस 2 चा कोएफिशियंट. समोर येईल z टू दी पॉवर n मायनस 3 आणि सो ऑन अप टू z टू दी पॉवर n 1 पर्यंत आणि नंतर z पर्यंत z टू दी पॉवर 0 म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट पर्यंत. बेसिकली जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबरला काय कुठल्याही पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय करतो तर असे फॅक्टर बनतात आणि या फॅक्टरचं असं मल्टिप्लिकेशन होते. बरोबर. तर आपण काय करू तर प्रोडक्ट ऑफ टू चेक करू. प्रोडक्ट ऑफ टू विचारलं आपल्याला विचारलं आहे हे असं काहीतरी बनणार. हे ॲक्च्युली याचं इक्वल टू नाही याच्यासोबत काहीतरी नंबर मल्टिप्लायला असेल. तर आपल्याला काय विचारलं आपल्याला समेशन ऑफ अल्फा आय आणि अल्फा जे. ठीक आहे. एकदम थोडी लाईट गेली होती त्यामुळे शूटिंग वगैरे थांबली होती रेकॉर्डिंग थांबली होती व्हिडिओची आणि मी बिना बघता सॉल्व्ह करत बसलो होतो. पण लक्षात ठेवायचं आपण काय बघतो जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबरला फॅक्टरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला असं काहीतरी एक्सप्रेशन भेटणार. इथे काय असते सम ऑफ सिंगल रूट. इथे सम ऑफ प्रोडक्ट ऑफ टू रूट्स. इथे असेल सम ऑफ प्रोडक्ट ऑफ 3 रूट्स. आपल्याला काय विचारलं आहे प्रोडक्ट ऑफ टू रूट्स म्हणजे या ठिकाणची कोएफिशियंट काय झालं आहे 0. या ठिकाणचं कोएफिशियंट 0 म्हणजे बेसिकली सम ऑफ प्रोडक्ट ऑफ आता अल्फा सोबत लिहिलं आहे मी इथे अल्फा आणि अल्फा पण 1 राहिलं ना 1 पण रूट आहे आपला. आता 1 ने मल्टिप्लाय करून बघा 1 इंटू अल्फा 1 इंटू अल्फा 2 1 इंटू अल्फा 3 1 इंटू अल्फा 2 अप टू n मायनस 1 म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट ऑफ टू रूट ज्याचा कोएफिशियंट किती आहे 0. का बरं कारण की राईट साईडला तर आहे पण लेफ्ट साईडला तर नाही आहे म्हणजे याचा कोएफिशियंट काय झाला 0 झाला. म्हणजे ही पूर्ण व्हॅल्यूची ॲडिशन किती झाली 0. आता 1 ने मल्टिप्लाय केल्यावर मला ही व्हॅल्यू मिळाली. जर याच्यामध्ये मी 1 ॲड करणार तर ही 1 जर ॲड केलं तर हे सगळं काय झालं सम ऑफ रूट्स. 1 जर ॲड केलं तर काय झालं सम ऑफ रूट. तर 1 मी लेफ्टला पण ॲड केलं आणि राईटला पण ॲड केलं तर सम ऑफ रूटची व्हॅल्यू त्या माझी 0 तर हा झाला 0. तर बाकी करायला फक्त सम ऑफ प्रोडक्ट ऑफ टू रूट्स पण त्या टू रूटमध्ये सगळे काय अल्फा 1 नाही. तर सम ऑफ प्रोडक्ट ऑफ टू रूट्स इक्वल्स टू 1. सो हे आपल्याला फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण कॉम्प्लेक्स नंबरशी रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला जेई पर्यंत लागत असतील तेवढ्या आपण कंप्लीट केलेल्या आहे. कुठले क्वेश्चन कसे हँडल करायचे त्याच्यामागे थॉट प्रोसेस काय असते त्याची जॉमेट्री असू द्या त्याचं रोटेशन असू द्या त्याची मॉड्युलस आर्ग्युमेंट लोकस रूट्स ऑफ युनिटी डी मोव्हियस थेरम सर्व बघितलेलं आहे. तर एवढं केल्यावर तुम्ही बेसिकली IIT रिलेटेड कुठलाही क्वेश्चन जवळपास अटेंड करू शकता विथ कॉन्फिडन्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा चॅप्टर आपला संपलेला आहे. नेक्स्ट आपण चॅप्टर स्टार्ट करूया माझ्या मते तरी जॉमेट्री स्टार्ट करूया कोऑर्डिनेट जॉमेट्री. तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री स्टार्ट करूया आणि याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन आहे ते सॅटर्डे किंवा संडेला PYQ 2-2-3-3 आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. आणि बाकी 5 दिवस आपला रेग्युलर क्लास सुरू असते. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू देन.